पाण्याच्या जवळपास राहणारा। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे इथे विश्वकर्मा वेल्डिंग शॉपच्या इथे। बिनविषारी साप आहे दिवड, विषारी नाही। बघू शकता मित्रांनो, इथे एक चेकर्ड किलबॅक दिवड साप आहे। बाहेरून येताना दिसला का? त्याच्यावर पाणी टाका आधी। काय बाहेरून येताना दिसला का? हो, पहिले तिथं नागराजवळ होता तो। आता गाडी घेऊन आलो तो आम्हाला पाळून गेला। अब ते पळल पण आता इकडे तिकडे अडचणीत गेला कुठं तर प्रॉब्लेम व्हायचा। ते कॉम्प्रेसर खालीच येते आता। हो नाही, आता तिथं तर आहे पण ते पकडायला गेल्यानंतर पळल ना तो। तिथं अडचण आहे, तिकडे अडचणीत गेला तर परत पकडता नाही येणार। कारण मागे अडचण खूप आहे ना। ये चालला मध्ये पकडेल ते आडवाच पकड। कपड़ा देख एखादी भरणी घ्या। इधर खूप जास्त चावणारा साप, पाण्याच्या जवळपास राहणारा दिवड 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 नाही बिनविषारी। झाला मित्रांनो, सक्सेसफुली रेस्क्यू। सोडून द्या तिथे जवळपासून मानवी वस्तीपासून दूर। कोणाला दिसला होता पहिले? कुठं दिसला? ये पुढे। मला आता इथे दिसला तर मला पाय दळून गेला तो। ते असंही थोडंसं आता काळजी घ्या। हे अडचणीत सामान उचलताना काय करा, डायरेक्ट कुठलं सामान उचलायचं नाही, थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग हात घालायचा मध्ये। कारण असं समोर असल्यावर साप चावत नाही, पण त्याला धक्का लागला तर मात्र 100% साप चावतो। ते आता हे आपल्या समोर जो तलाव आहे, ह्या तलावात राहणारा साप आहे, पाण्याच्या ठिकाणी राहणार। चला काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद मित्रांनो। आता आपण संजय कळसाई यांच्या वर्कशॉपमध्ये पकडलेला दिवड साप, बिनविषारी असलेला पण पकडल्यानंतर खूप जास्त चावणारा साप, बिनविषारी। हिरव्या कलरचा आणि अंगावर काळे ठिपके, मुख्य खाद्य बेंडकोळी, बेडूक खाणारा साप जो बाहेर येऊन त्यांच्या घरामध्ये घुसत होता।
दिलाय मित्रांनो सोडून या सापाला या मानवी वस्तीपासून दूर. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.